37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलवर दिनांक 14 जुलै 2025च्या उस्मानाबाद, धाराशिव व परिसरातील 10 ठळक घडामोडी। आज सोमवार रोजी मद्यप्रेमीची उडाली तारंबळ। MRP मध्ये वाढ झाल्याने धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परमिट बार असोसिएशनने निषेध नोंदवून आज सोमवार दिनांक 14 जुलै रोजी ठेवली बार दुकाने बंद। सलग 4 महिन्यापासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अर्थात लाडके भाऊ लाडकी बहिणी 400 ते 450 युवक प्रशिक्षणार्थी विधान भवनावर मोर्चा करण्यासाठी मुंबईत आज झाले दाखल। अल्पावधीत विद्यार्थिनी सतत छेड काढणाऱ्या टवाळखोरांनी तुळजापूर पोलीस ठाण्यातच धुडगूस, तरीही तुळजापूर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पोलीस संशयाच्या भोवऱ्यात। हरित क्रांती धाराशिव अभियान वृक्ष लागवड सृष्टीचा सोहळा म्हणून साजरा करावा, जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांचे आव्हान। प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी उस्मानाबाद धाराशिव येथे निषेध जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे कारवाईच्या निवेदनाद्वारे केली मागणी। बेंबळी पोलीस पॉईंट येथे पेट्रोलिंग चालू असताना विशाल जाधव व विधी संघर्ष बालक या दोघांना मोटरसायकल व तांबातार चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडले। अतिक्रमण हटवण्यासाठी ढोकी येथील ग्रामस्थ अतिक्रमण हटवा, गाव वाचवा म्हणून शासकीय जमीन वाचवण्यासाठी उतरले रस्त्यावर। धाराशिव बसस्थानकात चोऱ्याचे सत्र काही थांबेना। ड्युटीवरील पोलीस गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारण्यात होतात दंग। 500 रुपयाची नोट बंद झाल्याच्या अफवेला लागला ब्रेक। PIB चेकनं ही अफवा असून नोट बंद झालेला दावा खोटा असल्याचे सांगितले। शिवसेनेच्या धनुष्यबाण बाबत आज सुनावणी झाली। यामध्ये पुढील अंतिम सुनावणी ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता न्यायमूर्ती सूर्यकांत व जयमाल्या यांनी केले स्पष्ट। या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।